तुम्हाला जे समजायचे ते समजा, पण दागिने आणि तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आणून द्या. चल मुक्ता, स्वयंपाकघरात जाऊ. हो पण चल चल. हा, काय झालं मामा? तुम्ही कुठे निघाला होतात का? तुझ्याचकडे. अरे तुझ्याचकडे येत होतो. बरं झालंस तूच आलास माझ्याकडे. माझ्याकडे? हा. का? अरे असं काय करतोस? बाजार समितीच्या निवडणुका आल्या आहेत आणि आपले दाजी काय वन साइड जिंकणारच आहेत. अहो मग आपण दरवर्षी नाही का धमाल जल्लोष करतो ते. मग जल्लोष तर होणारच. पण मी काय म्हणतो, आपला तो धमाल जल्लोष तुफान जल्लोष मध्ये बदलला तर? तुफान जल्लोष म्हणजे? मामा, अरे दाजींच्या स्वागतासाठी आपण फटाके वाजवणार आहोत ना, त्यातलाच एखादा विनाशकारी स्पेशल फटाक्याने मुक्ताचा जीव घेतला तर? बुम बुम बुम. आणि बघ, समजा त्यातूनच ती वाचली तर ती इतकी भाजली असेल की सारंग तिच्या बरोबर आयुष्य काढू शकत नाही. आणि मग काही दिवसानंतर तो तिला सोडून आर्या बरोबर लग्न करेल. काय? वा वा मामा, वा, काय डोकं लावलंय. कमाल. तुम्हाला मानलं बरं का मामा. ही गोष्ट आता दादांना सांगून येतो. दादा एकदम खुश होतील. अरे नको, त्यांना सांगू नकोस. अरे त्यांना सरप्राईज देऊया. डबल धमाका, एकाच दिवसात 2 विजयाचा आनंद. म्हणजे एक त्यांच्या निवडणुकीच्या विजयाचा आणि दुसरा मुक्ताच्या चिंध्या चिंध्या. बुम बुम. आहे की नाही मामा? हा, हे सगळं आपण घडवणार कसं? आशा, या हातातलं काम संपव आणि पुऱ्या करायला घे. होय. अगं बाई माधवी, हा कुठला तांदूळ आहे? भाताचा आहे. नाही, तांदूळ भाताचाच असतो की नाही, लापशीचा नसतो. अगं मला म्हणायचं होतं, ह्याला अजिबात सुगंध नाहीये ग. म्हणजे तुला सांगते, आमच्या घरी जेव्हा आम्ही तांदूळ शिजायला टाकतो ना, तेव्हा असा घमघमाट सुटतो. आमचे हे लगेच म्हणतात मला, वाढायला घेतेस का? मला ना तुमच्याकडे जेवायला. कुकर लावा आधी. अगं झालं का? हा, आता गाजर किसायला घे. आज की नाही गाजर हलवा बनवायचा की नाही? चालेल. गाजर कुठे? आधी किसणी घे. गाजर गाजर कुठे विचारते? किसणी. पाहिलंस का माधवी, पिल्लू जत्रेत हरवलेलं दिसतंय. वहिनी अगदी हाताला धरून फिरवते. आत्या, ती आत आली ना. अगं हो, खरंच की. तू आत कशी काय आलीस ग? तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही, बाहेर काढलं होतं ना तुला. वहिनी, हिला आम्ही बाहेर काढलं होता. हिचा अधिकार नाहीये इथे यायचा. हिला का घेऊन आलीस तू? पण माफ करा, कदाचित तुम्हाला कुणाला ऐकायला आवडणार नाही, पण ह्या घरचे सगळे अधिकार मी माझ्याकडे घेतलेत. ह्या क्षणापासून. त्यामुळे कुणी कुठे असावं कुठे नसावं याचा निर्णय मी घेईन. आणि या निर्णयानुसार मुक्ता माझ्याबरोबर आणि इतर बायकांबरोबर स्वयंपाकघरामध्येच असेल, आपल्यातलीच एक म्हणून.
नाही या वहिनी, नाही, अजिबात नाही या वहिनी. अगं ही आपल्यातली कशी काय होऊ शकते? हिच ताट, पेला, वाटी सगळं मी वेगळं ठेवलंय. हिच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायला सांगितलंय मी आशाला. आणि कसं आहे ना वहिनी, रस्त्यातला एखादा दगड, त्याला आपण समजा शेंदूर फासला तर त्याच्या समोर जाऊन आपण हात जोडू, त्याला देवही मानू. पण त्याच्यासाठी मंदिर बांधायचं नसतं, कळलं ना? आणि आता राहिला प्रश्न जबाबदाऱ्याचा, तर त्या सगळ्या माझ्यावरच आल्यात. म्हणजे दादाला माहिती आहे काय आर्या? हो, आणि मीच सांगितलंय दादांना. आणि तुम्हाला माहिती आहे ना, दादा माझा शब्द टाळत नाहीत. अच्छा, म्हणजे घोळ इथूनच सुरू झालाय तर. म्हणूनच हे आले होते बहुतेक माझ्याकडे. घोळ? कसला घोळ? आणि कोण कोण आले होते? तुमचे दादा स्वतः आले होते माझ्या खोलीत आणि त्यांनी मला सांगितले की घरचे सगळे अधिकार घे म्हणून. घराची जबाबदारी कशी काय टाळू शकतेस तू? ठीक आहे, माझ्याकडे लक्ष नाही तुझं, पण घराकडे दुर्लक्ष कसं करतेस तू? त्या घरातल्या सगळ्या बायकांनी या घराचा खेळ खंडोबा करून ठेवलाय, भातुकलीचा खेळ केलाय. अगं त्या आर्याने तुझ्याकडनं या सगळ्या जबाबदाऱ्या खेचून घेतल्या आणि आता त्या अंबिकाच्या हातामध्ये देऊन बसले ती. आता रावदादा म्हटल्यावर नाही, पण मी काय म्हणते, तुम्ही आता रावदादांच्या खोलीत राहायला जाणार? माधवी, ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू नको इतका त्रास करून घेऊस त्याचा. आणि वंच कसं असतं ना, स्वयंपाकघरात फक्त पोट भरण्यासाठी अन्न नाही शिजत. घास जेव्हा जिभेवर ठेवला जातो ना, तेव्हा त्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद असायला हवा. प्रत्येक घरातली स्त्री जेव्हा स्वयंपाकघरात स्वयंपाक करते, तो आपल्या घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान बघण्यासाठी, त्याच्यासाठी ती तंगडतोड करून उभी असते स्वयंपाकघरात. आणि त्यासाठी स्वयंपाकघरावर अधिकार नाही, प्रेम गाजवायला लागतं. पण सर, आर्याने सगळे अधिकार तुमच्याकडे दिलेत, म्हणजे दागिने सुद्धा तुमच्याकडेच दिले असतील ना? या चिमणीचा हा चिमणा या काडीपासून सुरुवात करतोय. हे दागिने तू आतलं पोन ठेव, मी आलोच.